आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. 25 मे नंतर तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय. 25 मे नंतर तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आहेत का? तसेच तुमच्या पेन्शनमध्ये किती रुपयांची वाढ केली जाणार आहे? एवढेच नव्हे तर यासाठी जी-आर काय सांगतो, तसेच जी-आर आला आहे का, याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जर आपल्यापैकी कोणी नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच साईडला दिलेले बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर बघा, मे नंतर तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आहेत. तसेच यासाठी नवीन जी-आर आला आहे, अशा बऱ्याच बातम्या प्रसिद्ध होत आहेत. आता काय आहे सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. परंतु त्याआधी राहिले म्हणजे याआधी न मिळालेले म्हणजे जूनचे पैसे आहेत तर ते तुम्हाला मिळणार आहेत. होय, जूनपासून बऱ्याच व्यक्तींना पैसे मिळाले नव्हते, तर ते पैसे आता बघा मागे जी-आर आला होता आणि त्या जी-आर अंतर्गत सांगितलं होतं की नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्याचे पैसे, त्याचबरोबर उर्वरित म्हणजेच जून महिन्यापासून ज्या व्यक्तींना पैसे मिळाले नाहीत, म्हणजेच मागील 10 महिन्यांपासून ज्या व्यक्तींना पैसे मिळाले नाही, अशा लाभार्थ्यांना आता पूर्ण नाही परंतु 3,000 रुपये जे आहेत ते मिळायला सुरुवात झाली आहे. पासून ज्यांना पैसे मिळाले नाही अशा लाभार्थ्यांना आता 6,000 रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे. आता सुरुवातीला आपण या तालुक्यांची माहिती बघूया. ज्या तालुक्यांमध्ये जून महिन्यापासून न मिळालेले पैसे 10,000 रुपये मिळत आहेत तर ते कुठल्याही 2 महिन्याचे असू शकतात. आता पूर्ण का मिळत नाही आपण ते देखील पुढे पाहणारच आहोत. तर या लाभार्थ्यांना सर्व पैसे बँक खात्यामध्ये मिळणार आहेत. 6,000 रुपये पेन्शन वाढ होणार आहे का, या सिटीचा जी-आर काय सांगतो हे आपण पुढे पाहूयात. त्याआधी आपल्या तालुक्यांची माहिती बघतोय. ज्या तालुक्यांना आधी बरेच दिवसांपासून पैसे आले नाहीत आणि ज्यांची DBT ॲक्टिव्ह आहे अशा लोकांना जे आहे तर ते पैसे आता येण्यास सुरुवात झालेली आहे. आता पुढील तालुका बघूयात जिथून बरीच स्रोत आणि नागपूर शहर. नागपूर शहरामध्ये कोण कोण आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. नागपूर ग्रामीण, नागपूर पूर्व, पश्चिम या चारही विभागांमध्ये DBT प्रणालीमार्फत जे आहे तर ते 3,000 रुपये तुमच्या खात्यांमध्ये प्राप्त होणार आहेत अशी माहिती आहे. ज्यांची DBT ॲक्टिव्ह झाली आहे अशा लाभार्थ्यांना जे आहेत तर हे पैसे 3,000 रुपये नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, नागपूर पूर्व, पश्चिम म्हणजेच नागपूरच्या आसपासची गावं आणि नागपूर शहरांमध्ये जे आहेत तर ते पैसे आहेत. त्याचबरोबर हिंगणा देखील नागपूरला लागूनच असलेली एक वस्ती आहे, एक मोठं शहर म्हणू शकतो आपण. हिंगणा तालुक्यामध्ये जी गावं येतात तर त्या गावांना देखील आज हे पैसे मिळणार आहेत. समोरचा जिल्हा आहे भोकर तालुक्यामध्ये देखील राहिलेले जे पैसे आहेत ते 3,000 रुपये जे आहेत तर ते आज लाभार्थ्यांच्या खात्यावरती DBT प्रणालीमार्फत जमा केले जाणार आहेत. बरीच तालुक्यांची यादी पुढे बाकी आहे. काही नावे आपल्याला अद्याप देखील पाहणार आहोत. परंतु त्यानंतर आहे माहूर तालुक्यात कोण कोण आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. माहूरची देखील बरीच श्रोता आपली जोडलेली आहेत आणि बरीच प्रश्न नेमकी मांडत असताना तर माहूरमध्ये देखील आज DBT प्रणालीमार्फत तुमच्या खात्यांमध्ये 6,000 रुपये जे आहेत ते जमा केले जाणार आहेत. अत्यंत आनंद होत आहे की माहूरच्या लोकांना देखील आज जे पैसे मिळणार आहेत. आता समोर पाहूयात लोहा नांदेड विभागातील एक विभाग आहे आणि लोहा या तालुक्यामध्ये देखील DBT प्रणालीमार्फत आज लाभार्थ्यांच्या खात्यावरती 6,000 रुपये जमा केली जाणार आहेत अशी माहिती लोहा तहसील कार्यालयाच्या काही एम्प्लॉयकडून मिळाली आहे. तर अत्यंत आनंद होत आहे की लोह्यातील देखील आज पैसे मिळणार आहेत. आपण लोहा तालुक्यातून असाल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपल्या तालुक्यामध्ये असाल तर ते कमेंट बॉक्समध्ये येस लिहायचं आहे जेणेकरून आम्हाला तुमची मदत करता येईल. त्यानंतर आहे परतूर तालुक्यामध्ये देखील लाभार्थ्यांना जून महिन्यापासून मागील जूनपासूनचे 10 महिन्यापासूनचे पैसे आले नाही अशा लाभार्थ्यांना 3,000 रुपये जे आहेत ते त्याच्या खात्यावरती येण्यास सुरुवात झाली आहे. कशामार्फत तर ते DBT प्रणालीमार्फत. नसेल तर कुठलेही पैसे येणार नाहीत. आणि त्यानंतर आहे DBT अत्यंत महत्त्वाचे आहे. आता जो पुढील तालुका आहे तो आहे आजरा तालुक्यामध्ये देखील पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर आहे कागल तालुक्यामध्ये देखील बघा कागलची देखील माहिती आलेली आहे. कागल या तालुक्यामध्ये देखील 6,000 रुपये, उर्वरित राहिलेले 3,000 रुपये म्हणजे ज्या लोकांना जून महिन्यापासूनचे पैसे आले नाहीत अशा लाभार्थ्यांना 6,000 रुपये तर येणार आहेत. त्यानंतर आहे पुढील तालुका आहे करवीर तालुक्यामध्ये देखील जे आहेत ते 6,000 रुपये येतील अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्यानंतर आहे शिरोल तालुका. या तालुक्यामध्ये पण पैसे वाटपाची सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, ही जिल्हे होती. या जिल्ह्यांच्या लाभार्थ्यांना आज DBT अंतर्गत हे सर्व पैसे त्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत. आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. ही जी माहिती आहे ती इतरांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच आपल्यापैकी जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर अशा खऱ्या माहितीसाठी जे आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू
विसरू नका, जेणेकरून आम्हाला आणि तुम्हाला देखील जी खरी माहिती आहे तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. चला तर भेटूया एका नवीन माहितीसोबत, एका नवीन व्हिडिओसोबत.